नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. तर आज विद्यार्थ्यांनो आपण इयत्ता 7वी चा विषय आहे बालभारती, त्याच्यामधला 6वा जो धडा आहे थोरांची ओळख डॉक्टर खानखोजे या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर याच्या आधीचे सगळे स्वाध्याय जे आहेत हे ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. स्वाध्याय इयत्ता 7वी मराठी ही प्लेलिस्ट बनवलेली आहे. या प्लेलिस्ट मध्ये तुम्ही ते सगळे स्वाध्याय बघू शकता. तर प्रश्न 1, खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. प्रश्न अ, तात्या आजोबांच्या मांडीवर बसून भाऊ स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत असत. तर याचे उत्तर हे आहे सत्य विधान आहे. प्रश्न आ, भाऊंचं मन वळविण्यात वडिलांना यश आलं. उत्तरामध्ये असत्य असं लिहायचं आहे. हे विधान असत्य आहे. प्रश्न ई, लोकमान्य टिळकांनी भाऊंना परदेशी जाऊन शिकून परतण्याचा सल्ला दिला आणि हे विधान सत्य आहे. पुढील प्रश्न ई, भाऊंनी गहू, मका, तूर आणि चवळी यांचे वाण तयार केले. हे विधान सत्य आहे. उत्तरामध्ये सत्य लिहायचं. आता प्रश्न दुसरा, खालील आकृती पूर्ण करा. आणि याच्यामध्ये भाऊ खेडोपाडी जाऊन या विषयांवर भाषण देत. ते विषय स्वदेशी चळवळ, भारतीय इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य या विषयांवर ते खेडोपाडी जाऊन भाषण देत. प्रश्न तिसरा, कंसातील योग्य शब्द योग्य पर्याय शोधून रिकाम्या जागा भरा. अ, भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी येथे प्राप्त केली. पर्याय आहेत जपान, अमेरिका, मेक्सिको. आणि उत्तर, भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी अमेरिका येथे प्राप्त केली. आ, या विषयात भाऊंचा दबदबा वाढला. पर्याय फिजिक्स, जेनेटिक्स, मॅथमॅटिक्स. आणि उत्तर आहे जेनेटिक्स या विषयात भाऊंचा दबदबा वाढला. पुढे ई प्रश्न, भाऊंनी या विषयात डॉक्टरेट मिळवली. पर्याय वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र आणि कृषीशास्त्र. उत्तर, भाऊंनी कृषीशास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळवली. प्रश्न चौथा, मक्यापासून कोणकोणते पदार्थ तयार केले जातात त्यांची यादी तयार करा. उत्तर, रोटी म्हणजेच भाकरी, तेल, भाजी आणि पॉपकॉर्न. आता खाली जो तक्ता दिलेला आहे तो पूर्ण करण्यास सांगितलेला आहे. तर हा जो तक्ता आहे हा आपण कशा पद्धतीने पूर्ण केला आहे बघा. वाक्य आहे, त्याच्यामध्ये क्रियापद, क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषणाचा प्रकार हे विचारलेलं आहे. तर पहिलं वाक्य, काल तो मुंबईला गेला. तर याच्यामध्ये क्रियापद आहे गेला, क्रियाविशेषण आहे काल आणि क्रिया विशेषणाचा प्रकार जो आहे तो आहे कालवाचक. त्यानंतर दुसरं वाक्य आहे तो भरभर जेवला. तर यातलं क्रियापद जे आहे ते आहे वाक्य होतं तो भरभर जेवतो.
तर यात क्रियापद जे आहे ते आहे जेवतो, क्रियाविशेषण आहे ते आहे भरभर आणि क्रियाविशेषणाचा प्रकार जो आहे तो आहे रीतिवाचक. तिसरं वाक्य आहे इथे शहाळी मिळतात. तर क्रियापद मिळतात, क्रियाविशेषण या ठिकाणी इथे येणार आणि याचा जो प्रकार आहे तो आहे स्थलवाचक. चौथा, मी तो धडा दोनदा वाचला. यातलं क्रियापद आहे वाचला, क्रियाविशेषण दोनदा आणि प्रकार जो आहे तो आहे संख्यावाचक. तर अशा प्रकारे हा तक्ता पूर्ण केलेला आहे आपण. पुढील प्रश्न, खालील वाक्यात कंसातील योग्य रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय लिहा. माझ्या डोळ्यातून आसवे गळू लागली. तर यातलं कोणतं येणार? माझ्या डोळ्यातून टपटप आसवे गळू लागली. त्यानंतर मी आईच्या गळ्यात पडून रडलो. तर याच्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय जे येणार ते येणार ढसाढसा रडलो. त्यानंतर रात्र होतात सगळ्यांचे डोळे मिटू लागतात. तर यामध्ये कोणतं येणार? योग्य रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय येणार आपोआप. रात्र होताच सगळ्यांचे डोळे आपोआप मिटू लागतात. आणि पक्ष्यांनी आपले पंख फडफडवले. तर यामध्ये येणार सावकाश. हे जे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे सावकाश, पक्षाने आपले पंख सावकाश फडफडले. चला तर या ठिकाणी आपला हा जो स्वाध्याय आहे हा संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.